नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचे कंजक्शन्स. कंजक्शन्स हे असे आहे की तुम्ही जर हे शिकले नाही तर तुम्हाला मोठे मोठे सेंटेन्स वर्ड्स तुम्हाला कसे जोडायचे, त्याला स्टिक कशा पद्धतीने करायचं हे समजणार नाही. आणि राईट वेने जर तुम्हाला कंजक्शन यूज नाही करता आले तर तुम्हाला इंग्लिश बोलता येऊ शकणं इम्पॉसिबल. त्यासाठी आपल्याला कंजक्शन शिकणं हे खूप महत्वाचं आहे. बघा, आज आपण स्टेप बाय स्टेप कंजक्शन बघणार आहे. तर कमीत कमी आपल्याला 50 कंजक्शन्स येणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे 50 कंजक्शन्स आपण शिकणार आहे. त्यामध्ये WH कंजक्शन्स वेगळे आहेत, म्हणजे याच्यामध्ये ऍड करून आपल्याला सगळे 50 कंजक्शन यायलाच पाहिजे. त्याचा अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी करायचा आहे. तर आज आपण सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप कंजक्शन समजून घेऊया. बघा, कंजक्शन म्हणजे काय असतं, सगळ्यात पहिले हे समजून घेऊ आपण की कंजक्शन्स असतात ज्याला आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. तर आपण इंग्लिश शिकत असताना आपल्याला कंजक्शनचं काम माहिती असलं तर आपण त्या अकॉर्डिंग त्यावर काम करू शकतो. बघा, कंजक्शनचं काम असतं स्टिक करणं, म्हणजे जोडणं. मग ते दोन नावं असतील, वाक्य असतील किंवा लॉंग लॉंग पॅरेग्राफ असतील, आपल्याला जेव्हा बनवायचे असतात तर त्यावेळेस आपल्याला लॉंग सेंटेन्स जोडण्यासाठी जे फेविकॉलचं काम करतं, आपण असं म्हणू शकतो की जे जोडण्याचं काम करतं त्यालाच आपण कंजक्शन्स असं म्हणतो. तर बघा, कंजक्शन हे जोडण्याचं काम करतं. तर या ठिकाणी पहिलं कंजक्शन घेतलंय मी. 50च्या वरती आपल्याला कंजक्शन शिकायचे यामध्ये आणि त्याचा अभ्यास प्रॅक्टिस विथ सेंटेन्सेस. ओके, बघा, पहिलं कंजक्शन आहे अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा बोथ आणि अँड. तर मी अशा पद्धतीने यासाठी घेतले एकत्र हे, कारण हे रिलेटेड आहे की आपण या ठिकाणी काय करू शकतो, अल्टरनेटिव्ह याचा यूज करू शकतो. अँडच्या जागेवर मी ॲज वेल ॲज घेऊ शकते, नॉट ओनली बट ऑल्सो घेऊ शकते किंवा बोथ अँड सुद्धा घेऊ शकते. चला सेंटेन्स बघूया आणि याचा अर्थ सुद्धा बघूया, म्हणजे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. बघा, याला आपण आणि, हे सुद्धा, हेच नाही तर ते सुद्धा किंवा दोन्ही, हे आणि ते, अशा प्रकारे आपण याचा यूज करतो. सेंटेन्स समजून घ्या, मग तुम्हाला चांगलं लक्षात येईल. बघा, या ठिकाणी घेतलंय मी, राम अँड श्याम आर फ्रेंड्स. राम आणि श्याम कोण आहेत, मित्र आहेत. तर या अँड हे कंजक्शन या ठिकाणी यूज केलं आपण. या अँडने काय केलं, राम आणि श्यामला जोडलं. तर या ठिकाणी आपण अँड हे कंजक्शन अशा प्रकारे यूज केलं. तर या ठिकाणी तुम्ही राम ॲज वेल ॲज श्याम आर फ्रेंड्स असं सुद्धा घेऊ शकता. म्हणजे हे जे अँड आपण या ठिकाणी घेतलंय ना, या ठिकाणी तुम्ही ॲज वेल ॲज घेऊ शकता, नॉट ओनली बट ऑल्सो. हे सर्व सेंटेन्स मी बनवून दिले आहेत तुम्हाला. बघा, नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. ही इज अ फार्म वर्कर. हे कम्प्लीट एक सेंटेन्स आपण घेतलंय. ही इज अ फार्म वर्कर अँड शी इज अ फार्म वर्कर. हे दोन सेंटेन्स आहे, दोन वाक्य झाले. या दोन वाक्यांना जोडणारं जे कंजक्शन याच्यामध्ये घेतलंय ते आहे ॲज वेल ॲज. हे झालं काय, कंजक्शन. तर अशा प्रकारे आपल्याला कंजक्शनचा यूज करावा लागतो. पहिल्या वाक्यामध्ये आपण दोन नावं जोडले, दुसऱ्या वाक्यामध्ये आपण दोन वाक्य जोडले. जसं ही इज अ फार्म वर्कर ॲज वेल ॲज शी इज अ फार्म वर्कर, म्हणजे तो शेतामध्ये काम करणारा आहे आणि ती सुद्धा शेतामध्ये काम करणारी आहे. आता सोबतच म्हटलं तरी चालेल तुम्ही. तो शेतामध्ये काम करणारा आहे, सोबतच ती सुद्धा शेतामध्ये काम करणारी आहे. अशा प्रकारे ॲज वेल ॲजच्या जागेवर तुम्ही अँड सुद्धा घेऊ शकता. तर बघा, ही इज अ फार्म वर्कर अँड शी इज अ फार्म वर्कर. अशा प्रकारे शी इज नॉट ओनली, थर्ड नंबरचं सेंटेन्स आपण बघत आहे. बघा, शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. या ठिकाणी सुद्धा दोन गोष्टी आपण एका मुलीबद्दल बोलल्या आहेत यामध्ये. जसं ती आहे, नॉट ओनली म्हणजे फक्त, ती फक्त सुंदरच नाही तर इंटेलिजंट सुद्धा आहे. ती कशी नाही आहे, फक्त सुंदरच नाही तर इंटेलिजंट सुद्धा आहे. बघा, इथे जे ब्युटिफुल आणि इंटेलिजंट आलंय, तर हे जे दोन गोष्टी आपण त्या मुलीविषयी बोललो, तर यामध्ये तुम्ही हे पण करू शकता, जसं शी इज ब्युटिफुल अँड इंटेलिजंट. म्हणजे या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो हे कंजक्शन घेतलं होतं आपण. मात्र तुम्हाला जर इथे अँड घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्ही यालाच अजून कसं करू शकता. बघा, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, शी इज ब्युटिफुल ॲज वेल ॲज इंटेलिजंट. मी काय केलं,
हा शब्द आणि हा जो शब्द आहे ह्या दोन गोष्टी त्या मुलीविषयी सांगत आहे. शी इज ब्युटिफुल अँड इंटेलिजंट. शी इज ब्युटिफुल ॲज वेल ॲज इंटेलिजंट. शी इज बोथ ब्युटिफुल अँड इंटेलिजंट. अशा प्रकारे आपण एकाच वाक्यामध्ये ह्या सर्व गोष्टी टाकू शकतो. आता तुम्हाला बरेचदा जेव्हा तुम्ही रीडिंग कराल, काही ऐकाल, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कंजक्शन दिसतील. तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. कुठे नॉट ओनली बट ऑल्सो असेल, कुठे बोथ आणि अँड असेल, कुठे ॲज वेल ॲज असेल. तर यांचा अर्थ जेमतेम सारख्याच याच्यासाठी यूज करतो आपण, हे आणि ते यानुसार. ओके, तर कन्फ्यूज होऊ नका. बघा नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतलंय राधा. राधा इज बोथ. राधामध्ये दोन्ही गोष्टी आहे. काय आहे? ब्युटिफुल अँड काइंड. ती काय आहे? सुंदर सुद्धा आहे आणि दयाळू सुद्धा आहे. यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या. मग आपण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सांगू शकतो. यामध्ये बोथ आणि अँडचा आपण यूज केला, या बोथ आणि अँडचा. तर मी तुम्हाला अँड कसं घ्यायचं, ॲज वेल ॲज कसं घ्यायचं, नॉट ओनली बट ऑल्सो कसं घ्यायचं, हे सगळं व्यवस्थित सांगितलं. मात्र तुम्हाला इथे सपोज राधा इज ब्युटिफुल अँड काइंड असं सुद्धा घेऊ शकता. राधा इज ॲज वेल ब्युटिफुल ॲज वेल ॲज काइंड असं पण घेऊ शकता. किंवा राधा इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो काइंड असं पण घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने मी शिकवत आहे, तुम्ही याचे सेंटेन्सेस, अदर सेंटेन्सेस सुद्धा बनवून पाहू शकता. किंवा हे सर्व जे कंजक्शन मी दिले डिटेल, तर तुम्ही प्रत्येक सेंटेन्स घेऊन त्यामध्ये हे सर्व कंजक्शन यूज करून त्याचे सेंटेन्स सुद्धा बनवू शकता. ओके, हे तुमचं होमवर्क. नेक्स्ट आहे बघा आपलं बट. बटचा अर्थ होतो परंतु किंवा पण, असं आपण मराठीत म्हणतो. जसं ही इज पुअर, तो गरीब आहे. बट हे कंजक्शन आहे याच्यामधलं. व्हेरी काइंड, तो कसा आहे? गरीब आहे. पण कसा आहे? बट खूप दयाळू आहे. शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. बट हे झालं कंजक्शन. नॉट टॉल, ती सुंदर आहे पण ती कशी नाहीये? उंच नाहीये. अशा प्रकारे. दिस इज नॉट अ मोबाईल, हा मोबाईल नाही तर टॅब सुद्धा आहे. या ठिकाणी हे कंजक्शन घेतलंय आपण. आता बटचा यूज आपण अशा अर्थाने सुद्धा घेतलंय की हा मोबाईलच नाही तर टॅब सुद्धा आहे. या अर्थाने सुद्धा आपण बटचा यूज करतो. आता बरेचदा हा क्वेश्चन असू शकतो, मॅम आता हे आमचं कसं होईल लर्न? तर तुम्ही हे लिहून घ्या, प्रॅक्टिस करा, अनदर सेंटेन्सेस घ्या. जेव्हा तुम्ही काही लिसनिंग कराल त्यामध्ये कुठले कंजक्शन यूज झाले हे तुम्हाला बघावं लागेल. रीडिंग कराल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठले कंजक्शन घेतले आहेत हे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित याचा अभ्यास करणार तेव्हा बाय डिफॉल्ट, बाय लिसनिंग, बाय रीडिंग तुमच्या आपोआप हे सर्व काय होईल? लर्न होऊन जातील आणि तुम्हाला यूज सुद्धा करता येईल. हे सो डोंट वरी, जस्ट कीप लर्निंग. तुम्हाला फक्त शिकत राहायचं आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. बघा नेक्स्ट आपल्याला कंजक्शन बघायचं आहे आणि पुढे जायचं आहे नेक्स्ट स्लाइडकडे आपल्या. तर आय होप इथपर्यंत तुमचं क्लिअर असेल. समोर बघूया आपण आता. आपल्याला बघायचे बिकॉज असेल, फॉर असेल, ॲज असेल आणि सिन्स असेल. यांचा यूज आपण कशा पद्धतीने करतो? या सगळ्यांचा अर्थ होतो कारण. काय होतं? कारण. जसं पहिलं वाक्य घेतलंय मी, आय कुडंट कम बिकॉज आय वॉज अनवेल. मी येऊ शकले नाही कारण, बिकॉज म्हणजे कारण आहे, हे झालं कंजक्शन. आय वॉज अनवेल, मला बरं नव्हतं. तर दोन वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी बिकॉजचा यूज मी केलाय. आय कुडंट कम आणि आय वॉज अनवेल असे दोन वाक्य आपण बिकॉजनी जोडले. सिन्स, बघा या ठिकाणी सिन्स आपण सुरुवातीला घेत असतो. सिन्स आय वॉज अनवेल हे आपण यूज करून बघत आहे आता. सिन्स आय वॉज अनवेल सो आय कुडंट कम, मी येऊ शकले नाही. का बरं? मला बरं नव्हतं, आय वॉज अनवेल, म्हणून मी येऊ शकले नाही. ॲज आय वॉज अनवेल, मला बरं नसल्यामुळे तो आय कुडंट कम, मी येऊ शकले नाही. अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस कंजक्शननी जोडत आहे. फॉर आय वॉज अनवेल सो आय कुडंट कम, मला अनवेल होतं, बरं नव्हतं, त्यामुळे मी येऊ शकले नाही. तर हे कंजक्शन्स आहे, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जे इझी वाटेल, बघा स्पीकिंगसाठी जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करा. यामधील कुठलंही घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मात्र कोणी जर तुमच्यासोबत इंग्लिशमध्ये बोललं तर तिथे तुम्ही अडकायचं नाही. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, येस यांनी या ठिकाणी फॉर जे आहे हे ॲज अ कंजक्शन यूज केलंय.
या ठिकाणी ॲज अ कंजक्शन यूज केलंय. हे तुम्हाला आयडेंटिफाय झालं, दॅट्स इनफ. ते खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे, तुम्हाला जे कंजक्शन आवडणार त्याचा यूज तुम्ही करायचा फॉर स्पीकिंगसाठी, बाकीच्यांसोबत बोलण्यासाठी. आणि तुम्हाला असं वाटलं मी सगळे यूज करू शकतो व्यवस्थित, तर त्याची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आणि एव्हरी कंजक्शनचे तुम्हाला कमीत कमी 5 अनदर सेंटेन्सेस बनवून बघायचे आहे. दॅट इज युअर होमवर्क. हे तुमचं होमवर्क आहे. चला समोर बघा. आता आपल्याला बघायचे 4 नंबरचं कंजक्शन. ते आहे अल्सो, इवन, ईदर, टू आणि ॲज वेल. कोणी काय यूज करतं, कोणी काय यूज करतं. सगळ्यांचा अर्थ होतो सुद्धा. काय होतं, सुद्धा. जसं आपण म्हणत असतो मला सुद्धा होमवर्क आहे किंवा मला सुद्धा चॉकलेट्स आवडतात, तर अशा प्रकारचे सेंटेन्स असतात सुद्धा या अर्थाने आलेले. ते कसे बनवतो आपण बघा. आय एम ऑल्सो, ऑल्सो झालं कंजक्शन. आय एम ऑल्सो क्लेवर, मी सुद्धा हुशार आहे. आय एम ऑल्सो क्लेवर. आय एम क्लेवर टू, टू ऑलवेज लास्टला येणार. कधी येणार टू, एकदम लास्टला. आणि आय एम क्लेवर ॲज वेल, ॲज वेल सुद्धा आपण लास्टला घेत असतो. हे कंजक्शन आहेत बघा. यांची यूज कुठे करायचे हे लक्षात घ्या. ऑल्सोचा यूज आपण कधी केलाय, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर केलाय. आय एम क्लेवर टू हे ऑलवेज लास्टला येणार. आय एम क्लेवर ॲज वेल हे सुद्धा लास्टला येणार. इवन आय एम क्लेवर, मी सुद्धा हुशार आहे. हे इवन काय झालं, कंजक्शन. इवन म्हणजे सुद्धा. आय एम क्लेवर, मी सुद्धा हुशार आहे. आय एम नॉट क्लेवर ईदर. हे काय आहे सेंटेन्स, ईदर कुठे गेलं, लास्टला गेलंय. हे कंजक्शन इथे यूज करावं लागतं. तर तुम्ही अल्टरनेटिव्ह यूज करू शकता वेगवेगळ्या प्रकारे. कधी ऑल्सो घ्या, कधी टू घ्या, कधी ॲज वेल घ्या, कधी इवन घ्या. आणि तुमचे एवढे सारे जर लर्न नाही झाले तर फक्त आयडेंटिफाय करायला शिका. त्याच्यामध्ये जेवढे होऊ शकतात तेवढे यूज करा. जसं कधी ॲज वेल घेऊ शकता, कधी टू, जसं सोपे सोपे आहे, जसं आय एम, इवन, अशा प्रकारे. ओके, तर हे यूज करून बघा. आपल्याला जायचं आहे आता समोरच्या कंजक्शनकडे. समोरचं जे कंजक्शन आहे ते आहे एट, ॲज एट, टिल नाऊ, बाय नाऊ, सो फार. या सगळ्यांचा अर्थ बघा. एट, ॲज एट, टिल नाऊ, बाय नाऊ, सो फार म्हणजे काय, पर्यंत असा अर्थ होतो याचा. जसं पहिलं सेंटेन्स घेतलंय मी, आय हॅव नॉट गॉन टू ऑफिस एट. आय हॅव नॉट गॉन टू ऑफिस एट, मी आत्तापर्यंत ऑफिसला गेलेले नाही. किंवा आय हॅव नॉट गॉन टू ऑफिस ॲज एट किंवा टिल नाऊ, बाय नाऊ, सो फार. तुम्ही बघा यापैकी कुठलंही एक कंजक्शन या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता आणि याच अर्थाने सेंटेन्स बनवू शकता. जसं मी अजूनपर्यंत ऑफिसला गेलेले नाही. आय हॅव नॉट गॉन टू ऑफिस एट, ॲज एट, टिल नाऊ, बाय नाऊ, सो फार. 2 नंबरचं सेंटेन्स आहे बघा. आय डिडंट कम्प्लीट स्टडी एट, मी माझं होमवर्क पूर्ण केलेलं नाही आहे. मग तुम्ही या ठिकाणी ॲज एट घ्या, टिल नाऊ घ्या, बाय नाऊ घ्या, सो फार घ्या, काहीही घेतलं तरी चालेल. अर्थ सेमच आहे. मी आत्तापर्यंत मी काय केलेलं नाही आहे, होमवर्क पूर्ण केलेलं नाही आहे. आय डिडंट कम्प्लीट स्टडी ॲज एट, आय डिडंट कम्प्लीट स्टडी टिल नाऊ, आय डिडंट कम्प्लीट स्टडी बाय नाऊ, आय डिडंट कम्प्लीट स्टडी सो फार. अशा प्रकारे. ठीक आहे, सेंटेन्स बनवून बघा. त्यानंतर 3rd नंबरचं सेंटेन्स आहे हॅव यू टेकन लंच एट. तू आतापर्यंत जेवण घेतलेलं आहे का, किंवा तुझं आतापर्यंत जेवण झालेलं आहे का. हॅव यू टेकन लंच ॲज एट, तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही यूज करा. अर्थ काय होणार, सेमच. जो मी अर्थ सांगितलाय बस सेमच अर्थ याचा होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला याचा अभ्यास करायचा. आणि कंबाईन देण्याचा एकच तुम्हाला हे आहे माझा उद्देश की तुमचं ते लर्न झालं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा. 6 नंबरचं आहे आपलं सो, हेन्स, हेन्सफोर्थ, दॅट्स वाय, देअरफॉर, दॅट्स द रिझन. म्हणूनच. सगळ्यांचा अर्थ काय होतो तर म्हणूनच असा होतो. मग आय डिडंट हॅव अ बाईक सो आय कुडंट कम. या ठिकाणी 2 सेंटेन्स घेतले आपण, कंजक्शननी जोडलंय बघा. हे पहिलं सेंटेन्स झालं, हे दुसरं सेंटेन्स झालं या ठिकाणी. आणि कंजक्शन काय आहे यामधलं, सो, हे झालं याच्यातलं कंजक्शन. जसं आय डिडंट हॅव अ बाईक, माझ्याकडे बाईक नव्हती. आय कुडंट कम, म्हणूनच मी येऊ शकले नाही. म्हणूनच या अर्थाने आपण सोचा यूज या ठिकाणी केलाय, म्हणूनच. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा. दे हॅव गिवन मी मोटिवेशन. दे हॅव गिवन मी मोटिवेशन, हे झालं कम्प्लीट सेंटेन्स इथपर्यंत.
आणि दॅट्स वाय हे झालं याच्यामधलं कंजक्शन. आय हॅव चेंज माय नेचर. बघा त्यांनी मला मोटिवेशन दिले आहे. दॅट्स वाय म्हणूनच आय हॅव चेंज माय नेचर म्हणूनच मी काय करू शकले, माझा स्वभाव चेंज करू शकले. बघा त्यामुळेच मी काय केलं आहे, माझा स्वभाव चेंज केला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलंय, हे सेंटेन्सेस घेतले दोन, याला दॅट्स वायनी जोडले. असंच जेव्हा तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये म्हणूनच या अर्थाने बोलायचं असतं, तर तुम्ही यामधलं काही पण घेऊ शकता. जसं मी म्हटलं, आय डिडंट हॅव अ बाईक हेन्स आय कुडंट कम. हेन्स घेतले मी सोच्या जागेवर. तुम्ही या सोच्या जागेवर हेन्स फोर्थ पण घेऊ शकता. आय डिडंट हॅव अ बाईक हेन्स फोर्थ आय कुडंट कम. मिनिंग सेमच राहणार की माझ्याकडे बाईक नव्हती म्हणून मी येऊ शकलो नाही. आय डिडंट हॅव अ बाईक दॅट्स वाय आय कुडंट कम. I didn't have a bike, therefore I couldn't come. I didn't have a bike, that's the reason I couldn't come. अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, याच ठिकाणी वेगवेगळे कंजक्शन यूज करून सेंटेन्स बनवायचे आहेत. अर्थ चेंज होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे काही कन्फ्यूज व्हायचं नाहीये. सेम अर्थाने आपण या ठिकाणी घेतलंय. या सगळ्यांचे अर्थ म्हणूनच असेच होतात. ठीक आहे, चला समोर जायचं आता आपल्याला. इथपर्यंत तुम्हाला आय होप सर्व क्लिअर असेल. आपण पुढे बघूया. पुढलं कंजक्शन आहे ॲज ॲज. या ठिकाणी ॲज ॲज आपल्याला शिकायचं आहे. ॲज ॲजचा यूज कसा करायचा बघा. याचा अर्थ होतो इतका जितका. इतका जितका. जसं पहिलं सेंटेन्स आहे ॲडजेक्टिव्ह अकॉर्डिंग टू सेंटेन्स राहणार. जसं राम इज ॲज टॉल ॲज श्याम. इथे ॲज ॲजच्या मध्ये आपण काय केलं, इथे ॲडजेक्टिव्ह घेतलं. मी ॲडजेक्टिव्ह तुम्हाला शिकवलंय जेव्हा मी पार्ट्स ऑफ स्पीच शिकवलं, त्यामध्ये तुम्हाला ॲडजेक्टिव्ह शिकवलंय. आय होप तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल. तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर तुम्हाला हे इझिली समजतं. या ठिकाणी टॉलला आपण मध्ये टाकलं. बघा राम इज ॲज टॉल ॲज श्याम. राम किती उंच आहे, तर जेवढा श्याम उंच आहे तेवढाच कोण आहे, राम उंच आहे. बघा इथे दोन सेंटेन्स आहे. द गंगा रिव्हर इज ॲज लार्ज ॲज द यमुना रिव्हर. म्हणजे जेवढी यमुना रिव्हर आहे ना, तेवढीच लार्ज कोणती आहे, तर गंगा रिव्हर आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे काय घेतलं, ॲज ॲज कंजक्शन यूज केलंय. सीता इज ॲज ब्युटिफुल ॲज गीता. सीता किती सुंदर आहे, तर जेवढी गीता सुंदर आहे ना, तेवढी सीता सुंदर आहे. या ठिकाणी कंजक्शनचा आपण या ठिकाणी यूज केला. आणि यामध्ये काय केलंय, आपण ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आणि शेवटी ॲज ॲज घेतलंय. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार या ठिकाणी. जेही तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ॲडजेक्टिव्ह कोणाविषयी एखादं ॲडिशनल माहिती सांगायची असेल तर ती गोष्ट तुम्हाला ॲज ॲजच्या मध्ये टाकून सेंटेन्स बनवावं लागेल. ओके, तर अशा प्रकारे आपण या ॲज ॲजचा यूज शिकलोय. आता आपल्याला बघायचं आहे ॲज म्हणजे काय. 8 नंबरचं कंजक्शन आहे जसे. जसं तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे ते म्हणजे ॲज यू विश. तुझी जशी इच्छा आहे तशी. जसं तू म्हणशील तसं. जसं ॲजला सुरुवातीला घेतलंय मी, ॲज यू विश, तुझी जशी इच्छा आहे तसं. ॲज यू से, तू म्हणशील तसं. आय एम वर्किंग देअर ॲज अ बँक मॅनेजर. आपण या ठिकाणी ॲजचा यूज एखादी पोस्टिंग जी आहे तुमची ते सांगण्यासाठी सुद्धा आपण ॲजचा यूज करत असतो. जसं माझी ही पोस्टिंग आहे, मी तिथे हे म्हणून काम करतो, ॲज अ टीचर म्हणून काम करतो आहे ना. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सांगू शकता. या ठिकाणी घेतलंय आय एम वर्किंग देअर ॲज अ बँक मॅनेजर. मी तिथे बँक मॅनेजर म्हणून काम करतो, किंवा जसं बँक मॅनेजरचं काम मी त्या ठिकाणी करतो. अशा अर्थाने आपण इथे ॲजचा यूज केलाय. ओके, चला पुढे जाऊया. आपल्याला पुढे बघायचं आहे ॲज सून ॲज कशा प्रकारे आपण यूज करणार. बघा ॲज सून ॲजचा मराठीमध्ये अर्थ होतो लवकरात लवकर. ॲज सून ॲज आपण म्हणतो ना, कम ॲज सून ॲज पॉसिबल, किंवा आपण म्हणतो लिसन ॲज सून ॲज पॉसिबल. आय हॅव अन अर्जंट मीटिंग. त्यामुळे आपण काय करतो, ॲज सून ॲज म्हणजे लवकरात लवकर, जेवढ्या फास्ट होईल तेवढ्या. जसं इथे घेतलंय मी, ॲज सून ॲज आय डीड माय वर्क दे कम टू चेक इट. दे केम टू चेक इट सेकंड फॉर्म आहे इथे. बघा हे कंजक्शन इथे यूज केलंय आपण, की मी माझं लवकरात लवकर काम जसं पूर्ण केलं तसंच ते काय झाले, चेक करण्यासाठी आले. तुमचे बॉस असेल किंवा कोणी अजून असेल, एखादं वर्क दिलं असेल तुम्हाला कोणीतरी,
ॲज सून ॲज आय डिड माय वर्क, मी जसं माझं काम पूर्ण केलं लवकरात लवकर, ते केम टू चेक इट, ते काय कशासाठी आले तर चेक करण्यासाठी आले. त्यानंतर बघा ॲज सून ॲज लवकरात लवकरसाठी आपण कंजक्शन याचा यूज करत असतो. त्यानंतर कम ॲज सून ॲज पॉसिबल, ए जेवढ्या लवकरात लवकर तुला पॉसिबल आहे तेवढ्या लवकरात लवकर तू ये. अशा प्रकारे प्ले ॲज सून ॲज पॉसिबल, खेळ लवकरात लवकर, जेवढ्या लवकरात लवकर तुला पॉसिबल आहे तेवढ्या लवकरात लवकर तू खेळ, है ना. लिसन ॲज सून ॲज पॉसिबल, ऐक जेवढ्या लवकरात लवकर तुला ऐकता येईल. अशा प्रकारे आपण ॲज सून ॲजचा यूज करतो. त्यानंतरचा आहे बघा ॲज फार ॲज, जेवढं मला माहिती आहे. जसं आपण म्हणतो ना मला माहिती आहे त्याप्रमाणे, किंवा जेवढं मला त्यांच्याविषयी माहिती आहे ना, ते स्मोक करत नाहीत किंवा त्यांना कुठलंही व्यसन नाही, अशा प्रकारे आपण बोलत असतो. तर तसं आपल्याला जेव्हा इंग्लिशमध्ये सांगायचं असतं त्यावेळेस आपण कशाचा यूज करतो, ॲज फार ॲज. ॲज फार ॲज आय नो, मला जेवढं माहीत आहे त्याप्रमाणे. शी डझंट वॉन्ट टू स्पीक विथ मी, मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे की तिला माझ्यासोबत बोलायचं नाही, तिची बोलायची वॉन्ट टू म्हणजे काय, इच्छा नाही आहे. शी डझंट वॉन्ट टू स्पीक विथ मी, तिला माझ्यासोबत बोलायची इच्छा नाही आहे. ॲज फार ॲज आय नो ही डझंट हॅव अ कार, माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला माहीत आहे त्याप्रमाणे त्याच्याकडे गाडी नाही आहे. त्यानंतर बघा ॲज फार ॲज आय नो शी हॅज अ कंबाईन फॅमिली, जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे तिची कंबाईन फॅमिली आहे. अशा प्रकारे आपल्याला ॲज फार ॲजचा यूज करावा लागत असतो. तर या ठिकाणी आपण हे बघितलं की जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे. तर मराठीमध्ये आपण जसं म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला ॲज फार ॲजचा यूज करून सेंटेन्सेस बनवावे लागतात. चला आपल्याला समोर जायचं आहे, आता समोरचं कंजक्शन शिकायचं आहे आणि तुम्हाला माइंडमध्ये सगळ्या गोष्टी सेट करून घ्यायच्या आहे, अगदी प्रॅक्टिस विथ प्रॅक्टिस. बघा 11 नंबरचा आहे दो, ऑल दो, इवन इफ, इवन दो, याचा अर्थ होतो जरी. आणि त्यानंतर आपण घेत असतो देन ऑल्सो, इवन देन, एट, स्टील, हाऊएव्हर म्हणजे तरी. तर हे शब्द तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळतील, मात्र तेव्हा तुम्ही कन्फ्यूज राहायचं नाही, कारण आता शिकलोय आपण आणि मी तुम्हाला, माझा एक रूल आहे की मी तुम्हाला डिटेल शिकवते, कुठेही कन्फ्यूज ठेवत नाही. की मला असं वाटते माझे जे स्टुडंट आहे त्यांना डिटेल सर्व गोष्टी यायला पाहिजे, कुठे अडकायचं नाही तुम्हाला. ठीक आहे, बघा पुढे इवन इफ ही नेवर अटेंड सिंगिंग क्लास देन ऑल्सो ही कॅन सिंग अ सॉन्ग. बघा इवन इफ, जरी आणि तरी या अर्थाने आपण या ठिकाणी इवन इफचा यूज केलाय. इवन इफ, जरी ही नेवर अटेंड सिंगिंग क्लासेस, त्याने कधी सिंगिंग क्लासेस अटेंड केलेले नाही, जरी त्याने कधीही सिंगिंग क्लासेस अटेंड केले नाही. देन ऑल्सो, बघा याच्यातलं आपण काय घेतलं, देन ऑल्सो घेतलं. तरी सुद्धा किंवा तरी ही कॅन सिंग अ सॉन्ग, तरी तो खूप छान गाणं गाऊ शकतो. आता इथे तुम्ही यामधलं काही पण घेऊ शकता, जसं दो ही नेवर अटेंड सिंगिंग क्लास, आणि पुढे यामधलं घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. नेक्स्ट बघा काय आहे, दो ही नेवर अटेंड ड्रायव्हिंग क्लासेस, जरी त्याने कधीही ड्रायव्हिंग क्लासेस अटेंड केलेले नाही. हाऊएव्हर, तरी ही कॅन ड्राईव्ह अ कार, तो तरीही कार चालवू शकतो किंवा गाडी चालवू शकतो. अशा प्रकारे आपण इथे दो आणि हाऊएव्हर या दोन्हीचा यूज करून सेंटेन्स बनवले. जरीसाठी आपल्याला यामधलं काहीतरी घ्यायचं आहे, जरी या अर्थाने, आणि तरी या अर्थाने आपल्याला यामधलं काहीही घेतलं तुम्ही तरी चालेल, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही आहे. बस सोपं वाटेल ते घ्यायचं आणि एन्जॉय करत तुम्हाला शिकायचं आहे. ओके, चला पुढे. जसं मी म्हटलं, आता आपल्याला बघायचं आहे सच. सच म्हणजे जसे किंवा असे. सच, सच ॲज, जसे की, इन अ सच वे, अशा प्रकारे. आपण असं मराठीमध्ये जसं बोलतो तसंच इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं, सच स्टुडंट्स आर टॅलेंटेड, आपण असं म्हणतो की अशी मुलं खूप हुशार असतात. बघा सच हे कंजक्शन आपण कशासाठी घेतले या ठिकाणी, असे किंवा जसे या अर्थाने. अशी मुलं खूप हुशार असतात. जसं कोणी काय असतं की डाव्या हाताने लिहितो, त्याला डाव्या हाताने लिहिता येतं, किंवा कोणामध्ये काहीतरी गोष्टी अशा असतात की जसं आपण नॅचरल आहोत तसं नसतं, काही कमी असते.
मग आपण काय म्हणतो, अशी जी मुलं असतात ना हे खूप हुशार असतात किंवा टॅलेंटेड असतात. मग त्यावेळेस सच स्टुडंट्स आर टॅलेंटेड. त्याप्रमाणे तुम्ही कुठलंही सेंटेन्स बनवताना घेऊ शकता सच, किंवा मला असे लोक आवडत नाही, सच पीपल, आय डोंट लाईक सच अ पीपल. सच पीपल असं घेऊ शकतो आपण. सच पीपल आय डोंट लाईक असं सुद्धा सेंटेन्स तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. सच ॲज म्हणजे जसे की, फार्मर हॅज मेनी थिंग्स सच ॲज ऑक्स, बुलक कार्ट, फार्म. आता या ठिकाणी काय केलं आपण, फार्मर हॅज मेनी थिंग्स, फार्मरकडे खूप साऱ्या गोष्टी असतात. एक्झाम्पलसाठी आपण सच ॲजचा यूज केला, जसे की, सच ॲज जसे की, ऑक्स पण असतात, बुलक कार्ट पण असते, बैलगाडी पण असते आणि शेत पण असते, असं घेतलंय आपण. इन अ सच अ वे म्हणजे अशा प्रकारे. जसं आपण म्हणतो, मी अशा प्रकारे तुम्हाला शिकवत आहे. तर मी इथे एक्झाम्पल घेतलंय, ही वेंट इन अ सच अ वे. बघा, ही वेंट तो गेला, इन अ सच अ वे हे झालं आपलं कंजक्शन, दॅट ही वॉज सो अँग्री. बघा, तो गेला, अशा प्रकारे गेला, मला असं वाटलं की तो कसा आहे, खूप रागात आहे. ही वेंट तो गेला, इन अ सच वे अशा प्रकारे, दॅट ही वॉज सो अँग्री तो खूप रागावलेला होता, अशा प्रकारे तो गेला. तर या पद्धतीने तुम्हाला याचा यूज करून सेंटेन्सेस बनवायचे आहेत, किंवा बाय लिसनिंग, बाय रीडिंग आपोआप काही गोष्टी होतील. मात्र यामधले तुम्हाला अर्थ लक्षात घेऊन सेंटेन्सेस बनवून सुद्धा बघायचे आहेत. नेक्स्ट आहे आपलं ॲज इफ किंवा ॲज दो. याला आपण जसे की असं म्हणतो. तर जसे की यासाठी आपण दोन गोष्टी यूज केल्या या ठिकाणी. बघा, इथे काय आहे, पहिल्यांदा ॲज इफ आणि दुसरं काय आहे, ॲज दो. जसे की पहिलं सेंटेन्स घेतलं, ही इज टॉकिंग विथ मी, तो माझ्यासोबत बोलत होता. इन अ सच अ वे अशा प्रकारे आपण इथे शिकलोय, इन अ सच अ वे इफ ही ऑलरेडी न्यू मी. तो अशा प्रकारे ॲज इफचा यूज आपण या ठिकाणी केला. हे कंजक्शन आहे याच्यामध्ये. आणि इन अ सच अ वे ऑलरेडी तुम्ही शिकलाय, ही इज टॉकिंग विथ मी इन अ सच अ वे, तो माझ्यासोबत अशा प्रकारे बोलत होता. ॲज इफ जसे की, ही ऑलरेडी न्यू मी, जसे की त्याला पहिलेच मी माहीत आहे किंवा मला तो पहिलेच ओळखतो, अशा प्रकारे तो माझ्यासोबत बोलत होता. बघा, शी इज लुकिंग इट इन अ सच अ वे, ती पाहत होती याकडे अशा प्रकारे. ॲज दो, इथे ॲज दोचा यूज करून मी तुम्हाला सांगितलंय, हे कंजक्शन आहे याच्यामधलं. शी लाईक्स इट, तिला हे आवडलं. जसं आपल्या हातामध्ये एखादी गोष्ट आहे आणि आपण म्हणत आहे, शी इज लुकिंग इट इन अ सच अ वे, ती या वस्तूकडे, इट आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी किंवा ॲनिमलसाठी घेत असतो, ती अशा प्रकारे याकडे बघत होती की, ॲज इफ जसे की, शी लाईक्स इट, तिला हे आवडते, अशा प्रकारे ती याकडे बघत होती. तर आपण या ठिकाणी हे कंजक्शन बघितले आहेत. आता जायचंय आपल्याला समोर. तर आपल्याला बघायचंय आता इदर ऑरचा यूज कशा प्रकारे करायचा, हे नाही तर ते, या अर्थाने आपण याचा यूज करत असतो. जसं आपण कसं घेतलं, इदर यू डू ऑर लेट मी डू. जसं आपण म्हणतो, एकतर मला करू दे, नाही तर तू तरी कर, तू पण नाही करत आहे आणि मला पण नाही करू देत आहे. तर यासाठी आपण काय घेतलं, हे नाही तर ते, इदर यू एकतर तू कर, इदर यू डू, ऑर किंवा लेट मी डू, किंवा मला तरी ते करू दे. इदर यू सिंग, तू तरी गा, ऑर लेट मी सिंग, नाहीतर ते मला तरी गाऊ दे. या ठिकाणी आपण कंजक्शन बघितलं, इदर आणि ऑरचा यूज कशा प्रकारे करायचा. त्यानंतर आहे नीदर नॉर, हे नाही आणि ते सुद्धा नाही, असं असतं. बघा, यू नीदर गो नॉर लेट मी गो. बघा, नीदर गो नॉर लेट मी गो. यू नीदर गो, तू पण नाही जात आणि मला पण नाही जाऊ देत. नॉर लेट मी गो, मला सुद्धा नाही जाऊ देत. यू नीदर टेक नॉर लेट मी टेक. यू नीदर टेक, तू पण नाही घेत, नॉर लेट मी टेक, मला सुद्धा घेऊ देत नाही. तर अशा अर्थाचे सेंटेन्सेस जे असतात मराठीमधले, तर ते आपल्याला अशा प्रकारे बनवावे लागतात. तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस यासाठी लागणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल या कंजक्शन्स या टॉपिकवरती मला मास्टरी मिळवायची आहे, यू हॅव टू डू मोर अँड मोर प्रॅक्टिस. खूप सारी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे.
त्यानंतर बघा इफ म्हणजे जर. जसं मी म्हटलं इफ आय वेंट टू टेम्पल आय वुड स्पीक हिम. मी जर मंदिरात गेले तर मी त्याच्यासोबत बोलतो किंवा बोलेन. बघा इफ आय वेंट टू टेम्पल, जर मी मंदिरात गेले आय वुड स्पीक हिम, मी त्याला बोलेन. इफ शी वॉज माय फ्रेंड, जर ती माझी फ्रेंड असती, जर या अर्थाने इफ घेतले आपण. इफ शी वॉज माय फ्रेंड, जर ती माझी फ्रेंड असती आय वुड स्टॉप हर, मी तिला थांबवले असते. इमॅजिनरी गोष्टी आपण करत असतो. तर अशा प्रकारे इफचा या ठिकाणी आपण यूज केलाय. कुठल्या अर्थाने, तर जर या अर्थाने. आपल्याला समोरचं कंजक्शन बघायचं आहे ते म्हणजे सो आणि दॅट यांना एकत्र घेतलंय आपण. तर याचा अर्थ काय होतो बघूया. सो दॅट जेणेकरून, बघा पहिलं सेंटेन्स आहे यू विल वर्क हार्ड, हे पूर्ण कंप्लीट सेंटेन्स झालं. यू विल वर्क हार्ड, तू खूप मेहनत करशील. सो दॅट हे कंजक्शन आहे यू विल पास इन एक्झाम. बघा जेणेकरून तू खूप अभ्यास करशील, जेणेकरून तू पास होशील किंवा तू पास होशील. कधी पास होशील, तू चांगला अभ्यास करशील. तर आपल्याला अभ्यास कशासाठी करायचा आहे की आपल्याला पास होण्यासाठी. यू विल वर्क हार्ड, तुला खूप हार्डवर्क तू खूप हार्डवर्क करशील. सो दॅट जेणेकरून यू विल पास इन एक्झाम, तू एक्झाम मध्ये पास होशील. कम विथ मी, माझ्यासोबत ये. सो दॅट जेणेकरून आय डोंट फील अलोन, मला एकटं वाटणार नाही. असे दोन सेंटेन्स मी या सो दॅटने जोडले आणि सो दॅटचा अर्थ होते जेणेकरून. इफ आणि सोचा यूज आता आपल्याला शिकायचा आहे. याला जर किंवा तर आपण या अर्थाने घेत असतो. इफ यू कांट कम, जर तू, बघा इफ घेतलं इथे, इथे सो घेतलंय मी कंजक्शन. इफ यू कांट कम, जर तू येणार नाही किंवा येऊ शकणार नाही, आय प्ले विथ अनदर फ्रेंड, मी दुसऱ्या फ्रेंड सोबत खेळतो. इफ यू कांट कम, तू जर येऊ शकत नाही तर, बघा जर तू येऊ शकत नाही तर मी दुसऱ्या फ्रेंड सोबत खेळतो किंवा खेळते. इफ जर, इफ ही डझंट प्रॅक्टिस वेल, जर त्याने चांगली प्रॅक्टिस केली नाही किंवा तो प्रॅक्टिस चांगली करत नाही. सो तर काय होईल, हे कांट विन द मॅच, तो मॅच जिंकू शकणार नाही. अशा प्रकारे दोन सेंटेन्स घेतले आपण जर आणि तर या अर्थाने. तर आता बघायचं आहे आपल्याला अदरवाईज किंवा ऑर एल्स आपण कशा प्रकारे यूज करायचं. तर अदरवाईज आणि ऑर एल्सचा यूज आपण नाही तर या अर्थाने घेत असतो. जसं मराठीमध्ये आपण नाही तर म्हणतो तसंच आपण इंग्लिशमध्ये अदरवाईज किंवा ऑर एल्स दोनपैकी कुठलेही तुम्ही एक यूज करू शकता. बघा आय शुड मीट हिम, मी त्याला भेटायला पाहिजे. अदरवाईज हे झालं कंजक्शन. ही विल गो एनीवेअर, तू कुठेतरी चालला जाईल. आय शुड मीट हिम अदरवाईज नाही तर ही विल गो एनीवेअर, मी त्याला भेटायला पाहिजे नाही तर तो कुठेतरी चालला जाईल. टेल मी व्हॉट हॅपन्ड, मला सांग काय झालं. ऑर एल्स, बघा नाही तर आय विल पनिश यू, मी तुला पनिश करेन. अशा प्रकारे आपल्याला कंजक्शनचा यूज या ठिकाणी करायचा आहे. अदरवाईज नाही तर ऑर एल्स. बघा नेक्स्ट आहे 20 नंबरचं चालू आहे आपलं. 20 कंजक्शन पर्यंत येऊन पोहोचलोय आपण. 20 वाईल म्हणजे च्या सोबत. जसं तुम्ही काय करत असता की जेवताना टीव्ही सुद्धा पाहत असता, म्हणजे सोबत सोबत दोन गोष्टी चालू आहेत. कोणी कोणी अभ्यास करताना काम सुद्धा करत असतं, एखादा जॉब सुद्धा करत असतं. तर अशा प्रकारच्या गोष्टी सांगताना हे याच्यासोबत सोबत ते काम सुरू आहे, म्हणजे वाईल म्हणजे च्या दरम्यान हे काम सुरू आहे, यासाठी आपण वाईलचा यूज करतो. बघा आय एम इटिंग, मी खात आहे किंवा मी काहीतरी खात आहे किंवा जेवत आहे सुद्धा म्हणू शकता तुम्ही. वाईल वॉचिंग, वॉचिंग म्हणजे पाहताना मी काय करत आहे, खात आहे. म्हणजे माझे दोन कामं सुरू आहे. या दोन कामासाठी मी या दोन्ही कामांना जोडताना वाईलचा यूज केलाय. वाईल हे काय आहे तर कंजक्शन आहे. वी आर जम्पिंग वाईल सीइंग, म्हणजे आम्ही जम्पिंग उड्या मारत आहोत पाहताना. पाहता पाहता आम्ही उड्या पण मारत आहोत. जसं आपण टीव्ही पाहता पाहता मुलं जम्प करत असतात बेडवर, म्हणजे टीव्ही पाहता पाहता ते जम्पिंग पण करत आहेत. वी आर जम्पिंग वाईल सीइंग, आम्ही पाहता पाहता उड्या मारत आहोत च्या सोबत. आय एम वर्किंग, मी काम करत आहे. वाईल लिसनिंग, म्हणजे माझं काम पण सुरू आहे आणि लिसनिंग पण सुरू आहे सोबत सोबत. आय एम वर्किंग, त्याच्यासोबतच मी काय करत आहे, लिसनिंग सुद्धा करत आहे. तर अशा अर्थाने आपल्याला वाईल या कंजक्शनचा यूज करायचा आहे.